हा, काय झालं तांगडे? अविनाश सरांनी बोलवलं तुम्हाला कॅबिनमध्ये. आलेच. हा या. आलेच. नंदिनी मॅडम. अविनाश सर. अगं हो, ते येतील म्हणून सांगून गेले. बस ना तू. आदिती, सर जरा आज असे चिडलेले दिसत आहेत ना, म्हणूनच ते अरविंदवर एवढे वैतागले असणार. नाहीतर ते कशाला रागवतील ना अरविंदवर. बिचारे. अरविंदकडे पाहिलंस, मला ना खूप असं मनाला लागले अगं. हा म्हणजे त्यांना कधी असं पाहिलं नाही ना मी, म्हणून. मी काय करू तेच कळत नाहीये मला. म्हणजे माझ्या हातात असताना तर मी सगळं शिकवलं असतं त्यांना, पण मलाच येत नाही तर. आणि त्यात म्हणजे इतक्या वर्षांपासून सवय आहे ना एकमेकांची. कितीही वैतागले, कितीही बोलले तरी ते दुसऱ्या डिपार्टमेंटला शिफ्ट होणार हे सहनच होत नाहीये मला. नंदिनी मॅडम, हे बघा, असं काहीही होणार नाही. आणि आता तुम्हीच म्हणालात ना, सर वैतागले होते म्हणून बोलले असतील ते. पण एकदा का सरांचा राग शांत झाला ना, की ते समजून घेतील. तुम्ही प्लीज काळजी नका करू. खरं तर मला काकांचंच टेन्शन आलंय. अगं हो, मलाही आलंय. खूप अपसेट झालेत काका. त्यांच्याशी कोणीतरी बोललं ना तर ते शांत होतील. आणि नंदिनी मॅडम, हे फक्त तुम्हीच करू शकता. हा, बरोबर आहे तुझं. मी बोलते अरविंदशी आता लगेच. सर आले तर सांगा मला, मी बाहेर आहे. नंदिनी मॅडम, हा, थांबा, आत्ता लगेच नका जाऊ तुम्ही. आणि ऑफिसमध्ये तर अजिबात नको. उगाच काका ह्या अशा मूडमध्ये असताना जर तुम्हाला काही बोलले तर तुम्हाला वाईट वाटायला नको. नंदिनी मॅडम, मी काय म्हणते, तुम्ही त्यांना कॅफेमध्ये का नाही घेऊन जात? अगं नको. नाही, म्हणजे हे तुम्हा तरुण मुला मुलींसाठी ठीक आहे, आमच्यासाठी आणि अरविंद नाही आवडणार असं. त्यांचं वय झालंय म्हणून म्हणताय का तुम्ही? नाही नाही, असं काही नाही. वय काय तसं काही नाही. पण हा, मिसळपाव मिळेल का तिकडे? नाही, यांना खूप आवडतं मिसळपाव. मग असं एक कॅफे आहे आणि अरविंद काकांना खूप आवडेल. हो, बघा, तिथे गेल्यावर ते सगळं विसरून जाते. खरं तर ती जागा आहेच अशी. त्या जागेत ना जादू आहे, जादू. म्हणजे नंदिनी मॅडम, तुम्हाला सांगते, कोणी जर रागवलं असेल ना तर त्याच्या रागावरचा रामबाण उपाय म्हणजे त्या कॅफे मधली कॉफी.
बापरे. म्हणजे असं मी नाही, इतर सगळे लोक म्हणतात. वा. हे कुठला हे कॅफे? कॅफे मूनलाईट. अच्छा. वा. नाव नाव छान आहे. हाय. आदिती, तू इथे येणार होतीस? हो. देव आपणच का? हो. माझ्यासाठी तुमचं स्थळ सुचवलंय मिसेस कामतांनी. यू मस्ट बी अविनाश, राईट? हाय, आय एम स्नेहा. हाय. कुठे ते? इथे जवळच आहे. वा. तुमच्या गप्पा झाल्या असतील तर मला असं वाटतं आपण कामाविषयी बोलू. नाही, काही नाही. ते कॅफे मूनलाईट बद्दल सांगत होती. मी सांगतो ना काय ऐकायचं ते. तुम्ही कसं सांगणार? मी तिथे फक्त एकदाच गेलो होतो आणि ते सुद्धा आऊनी जबरदस्ती केली म्हणून. आऊंनी नेलं होतं. हा, मग आऊंची चॉईस चांगलीच आहे. आवडलं ना तुम्हाला स्थळ? प्लीज, मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. आणि मिस दाभोळकर, तुम्ही हे सांगायला नको होतं. नाही सर, एक मिनिट. म्हणजे तिनं नाही सांगितलं हे. मी विचारलं तिला. तेच सांगायला नको होतं मिस दाभोळकर. तुमच्या पोटात काही राहत नाही का? सॉरी सर, पण तुम्ही उगाच तिच्यावर नका चिडू. म्हणजे मी तिला सांगितलं सांगायला. नंदिनी मॅडम, तुम्ही आऊंना गणपतीपुळे आणि तीर्थक्षेत्रांच्या ट्रिपच्या डिटेल्स द्या. तुमची वाट बघतायत त्या. हो. ओके सर. नाही, तुम्ही थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय. काय गरज होती तुम्हाला ऑफिसमध्ये माझ्या पर्सनल लाईफ बद्दल चर्चा करायची? मिस दाभोळकर, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मला हे काहीही आवडत नाही. आणि यापुढे जर मला कळलं तुम्ही कॅफे मूनलाईट बद्दल चर्चा केली तर सॉरी सर, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? मी स्वतः ऐकलंय कॅफे मूनलाईट बद्दल. सर, कॅफे मूनलाईट बद्दल तुम्हाला जे वाटतंय त्याबद्दल मी आणि नंदिनी मॅडम बोलतच नव्हतो. त्या स्थळाविषयी बोलत होत्या. सर, स्थळ म्हणजे ती जागा, प्लेस, ते ठिकाण. कॅफे मूनलाईट. आम्ही त्याबद्दल बोलत होतो सर, त्या जागेबद्दल. आणि तुम्हाला वाटलं स्थळ म्हणजे आऊंची चॉईस म्हणाल्या. पण ते ठिकाण खरंच आऊंनीच निवडलं होतं ना तुम्हाला तिथे घेऊन जाण्यासाठी. ऍक्च्युली नंदिनी मॅडमना कुठेतरी बाहेर जायचं होतं, म्हणून मग मीच त्यांना हा ऑप्शन सुचवला, कॅफे मूनलाईटचा. ती जागा खूप छान आहे, तर म्हटलं तुम्ही तिथे जाऊ शकता, म्हणून मी त्यांना सांगितलं. आणि तेवढ्यात तुम्ही आलात. म्हणजे नंदिनी मॅडमला काहीच माहित नाही? नाही. माझ्या मनात तेच होतं, त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही जे बोलताय ते त्याच वरनं बोलताय, म्हणून मी आपलं बोलत गेलो. आणि पण मिस दाभोळकर, मला कळायला हवं होतं की तुम्ही हे कुठेच बोलणार नाही. सर, असं का वाटतं तुम्हाला? तुमच्यावरचा विश्वास.
आजवर तुम्ही कामाच्या बाबतीत तो विश्वास खरा ठरवलात, पण मला असं वाटतं की कुठल्याही बाबतीत तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. अहो मला नेहमी सांगते की विश्वास ठेवलं की समोरचा माणूसही त्याची किंमत ठेवतो. पण आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला ते खूप कठीण जातं. पण हरकत नाही तुमच्यावरती विश्वास ठेवायला, यापुढे नक्की ठेवेन. मिस जावळकर, तुमच्यामध्ये खरेपण आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही कधीच कोणाशीच खोटं वागू शकत नाही. तुमच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर त्यांनी आतापर्यंत या विषयाचं खूप मोठं गॉसिप केलं असतं. खरं म्हणजे मीच गडबडलो. कॅफे मूनलाईट. सर तुम्ही हसता पण. सॉरी सर. मी हसू शकतो. आय कॅन. मी जावळकर, मला आता तो कॅफे मूनलाईटचा दिवस आठवला. पहिल्यांदा तुम्हीच मुलगा बघायला आलात असं मला वाटलं, म्हणजे ऑफिसचा नियम माहिती असून सुद्धा. सर पण तुम्ही सुद्धा तिथे मुलगी बघायलाच आला होतात ना. ते हौसाठी. लग्न नाही, किमान मुलगी बघण्याची तिची हौस पूर्ण व्हावी म्हणून. सर पण तुम्ही लग्न का नाही करत मग? तो सगळा डाटा मला मेल करा. फाईल्स घेऊन जा. हो सर. सॉरी सर. आज काय मौन व्रत आहे का नंदिनी? अगं मग बोल काहीतरी. तू समोर आहेस हे जाणवू दे ना. काय झालंय? बस इथे बस तू. बस. आज ऑफिसमध्ये सगळेच गप्प आहेत. अरविंद तर फारच शांत आहे. अहो हो आऊ, ते तर टेन्शन मध्येच आहेत. मी आउटडेटेड होणार असा काहीतरी विचार मनात घर करून बसलाय त्यांच्या, आणि सतत हेच बडबडतायत. तसं काहीही होणार नाही, डोंट वरी. हो पण त्यांनी ऐकायला हवं ना ते, आणि कोणाशी काही बोलतही नाहीत. तोच विचार करत होते मी, त्यांना ना कुठेतरी बाहेर न्यायला हवं, मोकळ्या वातावरणात. चांगली आहे कल्पना, नाही की मग? पण कुठे जाऊ, काय सांगा ना आऊ. ते आता मीच सुचवू का? सांगा ना आऊ. अरविंदला चमचमीत खायला आवडतं ना? हा. मग तू त्याला कॅफे मूनलाईट मध्ये घेऊन जा. नको नको, कॅफे मूनलाईट नको. बाई ग आऊ, एक वेळ राणीचा बाग चालेल, नॅशनल पार्क चालेल, शिवाजी पार्क चालेल, पण कॅफे मूनलाईट नको ग बाई. का ग, एवढं काही वाईट नाहीये ते. नाही हो, म्हणजे नसेल ते वाईट, पण बाई ग त्या कॅफे मूनलाईटचं नाव घेता क्षणी सर एवढे चिडले माझ्यावर, भास रे भास. म्हणजे काय झालं, मी आणि आदिती कॅफे मूनलाईट बद्दलच बोलत होतो, तेवढ्यात अविनाश सर आले आणि चिडलेच. बापरे अहो, एखाद्या हॉटेल बद्दलचा एवढा राग का असतो एखाद्याच्या मनात? नाही म्हणजे अविनाश कॅफे मूनलाईटचं नाव काढल्यावर चिडला? हो. हा आऊ,
बरोबर. नाही म्हणजे तुम्ही त्यांना घेऊन गेला होतात ना तिथे, जबरदस्ती नाही, म्हणून असेल कदाचित. आणि मी त्यांना विचारलं स्थळ आवडलं का, तर आणखीन चिडले. अहो, तुम्ही हसताय. तो चिडणारच. तू त्याला स्थळ आवडलं का असं विचारलंस ना? हा, हा काय तुला विचारायचं होतं स्थळ म्हणजे ते कॅफे मूनलाईट, पण आम्ही तिथे एक स्थळ बघायला गेलो होतो ना. तिथे आदिती भेटली योगायोगाने, नाही का मी सांगितलं तुला? हा. मग अगं बाई, बाप रे. तो सगळा गोंधळ त्या कॅफे मूनलाईट मध्ये घडला होता. हो बाई ग. अच्छा, आत्ता कळलं मला. स्थळ या शब्दाचा सरांनी घेतलेला अर्थही कळला आणि त्यांचं त्यामागचं चिडणं सुद्धा कळलं. कळलं ना? मग आता तो विषय परत काढू नकोस. अजिबात नाही. हम्म. आऊ, हं? एक विचारू? नको. असं म्हटलं तरी तू विचारणारच. विचार. अविनाश सरांना लग्न या गोष्टीबद्दलचा एवढा राग काय मनात? हा म्हणजे इतक्या वर्षापासून नियम सुद्धा आहे ना ऑफिसमध्ये हा, की इथे कोणी लग्न झालेलं चालत नाही. असं का आऊ? काय झालं एवढं? नंदिनी, तू एक काम कर. हा. तू हे सगळं अविनाशला जाऊन विचार. आऊ, नको बाई, मी नाही जाणार परत त्या गुहेत. त्यापेक्षा उत्तर नाही मिळालं तरी चालेल मला. चला जाते मी, खूप कामं पडलीत. फाईल सॉरी. बाप रे, सगळाच गैरसमज झाला होता. म्हणजे मी काय बोलत होते, सर काय बोलत होते आणि नंदिनी मॅडम मात्र वेगळंच काहीतरी बोलत होत्या. म्हणजे लोकेशन आहे कॅफे मूनलाईट आणि तिघांचं बोलणं मात्र 3 वेगवेगळ्या दिशेला. बरं, हेही मला कळत होतं की सर खूप वैतागलेत, पण आता मी तिथे काय बोलणार त्यांना? पण गोंधळ लक्षात आल्यावर मात्र ते पण जय, आज सरांना हे असं पहिल्यांदा पाहिलं रे. तुला सांगते, आज सर खूप वेगळे वाटले रे. त्यांना असं हसताना मी पहिल्यांदा बघितलं. अदिती, म्हणजे तू पहिली अशी एम्प्लॉई आहेस जिनी अविनाश सरांना हसताना पाहिलं. आणि हे जर कुठल्या न्यूज रिपोर्टरला किंवा न्यूज चॅनलला कळलं तर सगळ्यात पहिली मुलाखत तुझी घेते. हा, एक मिनिट. याच त्या अदिती मॅडम ज्यांनी अविनाश देव यांना हसताना पाहिलं. मॅडम, तुम्ही प्लीज एक्सप्लेन कराल का? काय? अगं पण बघ ना, जुन्या कुठल्याही एम्प्लॉई कडनं तू हे कधी ऐकलंयस का? अविनाश सर हसले होते वन्स अपॉन अ टाइम. पण तुला माहितीये, मी सरांना असं विचारलं, सर तुम्हाला हसताही येतं? तू सरांना असं विचारलंस? खरंच मी सरांना असं विचारलं. मग ते विचारलं तर ते त्यावरही हसले. तू आजची तारीख, वेळ आणि तिथी लिहून ठेव, कारण हा योग पुन्हा कधी येईल कोणालाच सांगता येणार नाही. तिथे नंदिनी मॅडमलाच विचार, त्याच सांगतील तुला. कारण हे सगळं हसणं सुरू होण्याआधी सर त्यांच्यावर खूप चिडले होते. बरं, कारण त्यांनाही माहित नाही आणि मीही सांगू शकत नाही. पण आदिती, सरांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाच ना. तू काहीही सांगणार नाहीस यावर सरांना विश्वास आहे. सरांना प्रत्येक बाबतीत विश्वास आहे जय.
पण आज त्यानंतर सर जे काही म्हणाले ते ऐकल्यावर मला मात्र टेन्शन आलं. आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्यावर खूप विश्वास ठेवलाय रे. सर माझ्या कामावर खुश असतात नेहमी, पण या एवढ्याशा गोष्टीवरून ते आज खूप चिडले. मग जय, जर आपलं सत्य त्यांना कळलं तर काय होईल? म्हणजे नोकरी जाईल ते सोड, पण सरांनी ठेवलेल्या विश्वासाचं काय? आधी आपण खोटं बोलत होतो याचं गिल्ट होतं, आणि आता असं वाटतंय की आपण विश्वासघात करतोय, आणि हे मनाला खात राहते. खरंय तुझं म्हणणं. सतत दडपणाखाली राहावं लागतंय आपल्याला. आजूबाजूला एवढी चांगली माणसं असूनही आपल्याला फक्त आणि फक्त खोटंच वागावं लागतं. ह्या सगळ्यावर काहीतरी पर्याय शोधावा लागणार आहे तिथे. आपण ही नोकरी सोडू शकत नाही, पण दुसरा काहीतरी मार्ग काढावा लागणार. तुझ्या सवे